हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूप दिवसांनी मी मोठा व्हिडिओ टाकते। तर आज आहे 31 डिसेंबर म्हणजे 2025 चा शेवट। पण आपल्या काही वर्षाची नवीन सुरुवात ही गुढीपाडव्याला असते। पण आज 31 डिसेंबर म्हणजे आमच्या आजी सासूबाईंची आज पुण्यतिथी पण असते। तर आमच्याकडे आज पाहुणे पण येणार आहे आणि थोडंसं असं आम्ही पण थोडंसं सेलिब्रेशन करणार आहे। तर आम्ही ते कसं करणार आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आमचे पाहुणे आलेले आहेत आणि रात्रीचे 10 वाजलेले, 7चा टाइम होता आणि पाहुणे 10ला आलेले। अहो तुम्हाला कितीचा टाइम दिलेला होता? हो ना, थोडा लेट झाला। आज काय बनवलं मग तू? आता बघ मी इथं पावभाजी बनवली आहे। इथं मी पाव गरम करते आणि इथं राईस आणि इकडे पाव आणि इकडे भाजी। इथे ना स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली होती। मग आम्ही हॉलमध्येच म्हटलं जेवण करू आणि सर्वांना एकत्रच बसायचं होतं। असे छोटे छोटे सेलिब्रेशन केले ना तर छान वाटतं, कुटुंबही एकत्र येतं। आता जे पाहुणे आलेले होते ते आहेत माझे मावस सासू सासरे आणि मावस दीर। तर छान ते आले तर मुलांनाही फार आनंद झालेला होता, कारण माझ्या मुलांना ना घरी कोणी आलेलं खूप आवडतं। मग आम्ही इकडे सगळे हॉलमध्येच बसलो आणि ठाण्यावरून येताना त्यांनी प्रशांत कॉर्नरमधून छान मिठाई आणलेली होती। तिकडे खूपच छान मिठाई भेटते आणि मी पण आमच्या इथे गुळाची जिलेबी खूप छान भेटते ती आणलेली होती। पावभाजी खूप छान झालेली होती। मग काय आम्ही मस्त एन्जॉय करत जेवण केलं। तसं आज ना 31 डिसेंबर म्हणजे माझ्या आजी सासूबाईंची पुण्यतिथी पण असते। 31 डिसेंबर प्लस पुण्यतिथी असं सेलिब्रेशन झालं। पावभाजी कशी होती? मी केली होती। खूप छान खूप छान होती। आवडली ना तुम्हाला? हो मस्त एकदम सुंदर जेवण झालं, एकदम छान। अचानक ठरलं घरगुती जेवणच चांगलं असतं। आणि ही गुळाची जिलेबी आणलेली होती। मुंबईवरून आमची मिठाई आलेली होती। प्रशांत कॉर्नर। तुम्हाला कशी वाटली पावभाजी? छान होती। विभूती तुला? छान होती। एक नंबर काय आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आहे ना आम्हाला जायचंय फिरायला। तर आम्ही करणार आहे प्लॅनिंग। सांगा कुठं जायचंय फिरायला? आता आम्ही सुरुवात केली अलिबाग पासून, नाही का? अलिबाग नंतर कुठे पोहोचलो? कोकणात। तसंच पोहोचलो गोवा आणि तसंच हम्पी। हम्पी पण ठरला। आता परत आलो अलिबाग। महाबळेश्वरला नंतर परत अलिबागला। म्हणजे फायनली काय होणार आहे अलिबाग? मला पण तेच वाटतं। ते सस्पेन्स ठेवू आपण। सस्पेन्स ठेवले तर आपल्या आधीच लोक जाऊन कमेंट करा कुठे जाते ते, किंवा तुम्ही आम्हाला एखादं ठिकाण सुचवा काय छान आहे, आम्ही Comment कुठे मध्ये सुचवा की कुठे 3 ते 4 दिवसाचं यायचं कुठे जाऊ शकतो आम्ही असं। नक्की। चला पाऊण वाजलेले आणि आता आमचं 2026 चालू झालेलं आहे आणि आमचे पाहुणे पण निघालेले। बाय बाय। हॅपी न्यू इयर। शुभरात्री हॅपी न्यू इयर। बघा चंद्र किती छान दिसतोय आणि आता पाहुणे निघालेले। बाय 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 आजी मस्त। चला बाय 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 करा इकडे। चल बाय। तर चला आमचे पाहुणे ना आत्ता गेलेले आणि आत्ता रात्रीचा 1 वाजलेला आहे। तर असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे। तर कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटू आता नवीन वर्षात 2026 मध्ये। तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय।